आमदार मंगेश चव्हाण आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, तुम्ही श्रीनगरच्या दिशेने रवाना होताय। काल जळगावच्या पर्यटकांचा एक श्रीनगरमधला आणि जम्मू काश्मीरमधला व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता। त्यानंतर त्यांना घेऊन येण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी जाताय, काय प्रतिक्रिया, काय सांगाल? खरं तर ते जे पर्यटक अडकले आहेत जळगावसोबत 40 गावचे 14 लोक तिथे अडकलेले आहेत। त्यांचा मी काल परवापासून वारंवार तिथे संपर्कातही होतो। मला कालच जायचं होतं, परंतु माझी फ्लाईट मिसमॅच झाल्यामुळे तिकीटही मिळत नव्हती। आज सकाळी आता मी तिथे चाललो आहे आणि तिथल्या सगळ्या लोकांना तिथून सुरक्षित आणायचं आहे। गिरीश भाऊ पण कालच तिकडे गेलेले आहेत। तिथल्या सगळ्या लोकांना आपण तिथे धीरही दिला। विमानाची तिकीटं एकाच वेळेस सगळे पर्यटक बाहेर निघत असल्यामुळे तिथं विमान उपलब्धता, तिथली फ्लाईटची फ्रिक्वेन्सी कमी असल्यामुळे जरा थोड्या काही अडचणी आहेत आणि मला असं वाटतं की तिथं जाऊन त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन येण्यासाठीच मी तिथे चाललो आहे। कशा स्वरूपाचं नियोजन असेल? आता तुम्ही 11:20च्या फ्लाईटने तुम्ही श्रीनगरच्या दिशेने जाताय, ते जे पर्यटक जे 40 गाव आणि जळगावचे त्या ठिकाणी जे अडकलेले आहेत, ते आता सध्या त्या ठिकाणी कुठे आहेत आणि त्यांना आणण्याचं नियोजन मग कशा पद्धतीने असेल? ते आता तिथून साधारणतः म्हणजे आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आणि कारण मुरलीधर मोहोळांनी सांगितलं की एक्स्ट्रा फ्लाईट तिथे दिल्या आहेत, तरी त्या फ्लाईट अजून पुरेशा होत नाही आहेत। अजून फ्लाईट आता सरकार आज वाढवतं आहे। मुख्यमंत्री महोदय स्वतः यावर लक्ष घालून आहेत। आता तिथं असलेली सगळी लोकं आणि फ्लाईट किती उपलब्ध करून द्यावं लागतील, किती अजून फेऱ्या वाढवायची गरज आहे, ते एकंदरीत सगळा आता आढावा घेऊन जेवढ्या लोकांना आणण्यासाठी जेवढ्या फ्लाईटची गरज असेल तेवढ्या फ्लाईट सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येतील आणि तिथल्या सगळ्या लोकांना शेवटपर्यंत आणण्यावर सरकार कटिबद्ध आहे। शेवटचा अगदी एकूण एक माणूस महाराष्ट्रात आणण्यासाठी आम्ही तिथं शेवटपर्यंत तिथं थांबणार आहेत। पर्यटक जे त्या ठिकाणी आहेत ते कुठेतरी हायपर होताना पाहायला मिळत आहेत। मदतीसाठी वारंवार व्हिडिओ टाकतायत। या तुमच्या माध्यमातून काय विशेष प्रयत्न केले जातील, सरकारच्या माध्यमातून काय प्रयत्न केले जातील, पर्यटकांना काय आव्हान कराल? कारण की आता मुंबईला आणि महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी पर्यटकांची संख्या मोठी आहे। बघा, स्वाभाविक आहे की आता सगळे पर्यटक पॅनिक होणे, परिवारातल्या लोकांचे फोन जाणं, परंतु आपल्या माध्यमातून माझी त्यांना विनंती असणार आहे, महाराष्ट्राच्या वतीनं तिथं गिरीश भाऊ तिथं आहेत, सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय तिथं गेलेले आहेत, मी पण आता तिथंच थांबणार आहेत। शेवटचा पर्यटक जोपर्यंत महाराष्ट्रात सुखरूप पोहोचणार नाही तोपर्यंत महाराष्ट्र सरकार तिथं सगळ्या सुविधा पुरवणार आहे। प्रत्येक व्यक्तीला आणण्याची जबाबदारी ही सरकारची देखील आमची त्यासोबत राहणार आहे। त्याच्यामुळे कोणीही पॅनिक होण्याची गरज नाही, कुठेही काही फार अवास्तव काही करण्याची गरज नाही। स्वाभाविक तिथं अडकल्यामुळे ती भावना निर्माण झाली असेल, परंतु आपल्या माध्यमातून विनंती असेल, सरकार पूर्ण लक्ष ठेवून आहे, तिथं सगळ्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। काल केंद्राच्या वतीनं काही 4-5 निर्णय घेण्यात आले, त्याच्यामुळे कुठेतरी पाकिस्तानची कोंडी होणार असं सर्वत्र प्रतिक्रिया उमटत आहेत। परंतु विरोधकांकडून केंद्र सरकारच्या विरोधात जे आहे ते आंदोलन करण्यात येत आहे। ज्या पद्धतीने सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला, त्याच्या विरोधात आज ठिकठिकाणी ठाकरे गटाच्या वतीनं त्यासोबतच काँग्रेसच्या वतीनं निषेध व्यक्त करण्यासाठी आंदोलन केलं जातं। बघा, या गोष्टीचं वाईट वाटतं। देशात एवढी मोठी घटना घडली आहे आणि त्याचा हे राजकीय शिमगा मनवायला निघाले, म्हणजे मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाणं जो प्रकार आहे, त्या माणसांच्या नावाने हे राजकारण करताय, यांची विकृत ही मानसिकता आहे। अगदी आता प्रायोरिटी काय आहे आणि हे कुठल्या पद्धतीने वक्तव्य करतायत, यांना काही देणं घेणं नाही आहे। यांना फक्त यांचा राजकीय शिमगा करायचा आहे, राजकारण करायचं आहे। मागच्या कार्यकाळात झालेल्या हल्ल्यांची जर यादी बघितली तर आपणही पाहू शकता, आता ही वेळ राजकारण करण्याची नाही आहे। मला असं वाटतं की देशातल्या प्रत्येक माणूस या घटनेबद्दल संवेदना व्यक्त करतो आहे। घटना अतिशय गंभीर आहे। घटनेचे स्वरूप पाहता सगळे लोक याच्यावर कोणीही राजकीय भाष्य करायला तयार नाही, परंतु काही ठराविक बोटावर मोजणे एवढे लोक यातनं राजकारण करू पाहत आहे। माझं त्यांना म्हणणं असेल की ही वेळ राजकारणाची नाही आहे। देशातला प्रत्येक व्यक्ती संवेदनशीलपणे या घटनेसोबत आहे। देशातल्या प्रत्येक माणसाला माहिती आहे की ही घटना कशी झाली आहे, कोणामुळे झाली, याच्या मागे कोण आहे। त्याच्यामुळे याला वेगळ्या राजकीय विपर्यास करून वेगळ्या गोष्टी मांडण्याचा प्रयत्न करू नये, एवढंच माझं म्हणणं असेल। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपण पाहतोय की श्रीनगरमध्ये काही पर्यटक जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये आहेत। काल गिरीश महाजन मंत्री जे आहेत ते पोहोचलेले आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील गेलेले आहेत आणि त्यानंतर आमदार मंगेश चव्हाण देखील आहेत ते श्रीनगरसाठी रवाना होत आहेत आणि जोपर्यंत शेवटचा पर्यटक महाराष्ट्रामध्ये येत नाही तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी राहू आणि सरकार सर्वतोपरी मदत करेल, अशी प्रतिक्रिया जी आहे ते आमदार मंगेश चव्हाण यांनी दिलेली आहे। कॅमेरामन सिद्धेश नाईकसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई।